अमरावती ग्रामीणमध्ये शेतकऱ्यांच्या डोक्याला ताप ठरलेल्या केबल आणि स्प्रिंकलर चोरी करणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून तब्बल 11 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे। अमरावती ग्रामीण जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतातील केबल, मोटर पंप आणि स्प्रिंकलर चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती। या घटनांमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले होते। याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला। दरम्यान 18 मार्च रोजी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली की 2 इसम लाल रंगाच्या मालवाहू ऑटोमध्ये केबल जाळून त्यातून काढलेला तांबा विक्रीसाठी नेत आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तिवसा ते तळेगाव रोडवर सापळा रचला आणि संशयित ऑटोला अडविले। तपासणी दरम्यान ऑटोमधून 26 किलो तांबा आणि 32 स्प्रिंकलर आढळून आले। ताब्यात घेतलेल्या आरोपींनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी विविध भागातून केबल चोरी करून ती जाळून तांबे काढल्याची आणि स्प्रिंकलर चोरी केल्याची कबुली दिली। या चौकशीतून तिवसा, चांदूर रेल्वे, कुर्हा, मंगरुळ, दस्तगीर आणि दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 11 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 2,30,950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये तांबा, तार, स्प्रिंकलर, बजाज पल्सर मोटरसायकल आणि मालवाहू ऑटोचा समावेश आहे। सध्या आरोपींना पुढील तपासणीसाठी तिवसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांच्या कष्टावर डल्ला मारणाऱ्या अशा टोळ्यांवर पोलिसांनी घेतलेली ही मोठी कारवाई नक्कीच दिलासा देणारी ठरली आहे।